हाय नमस्कार सुस्वागतम वेलकम. कशा सगळे लोक बरी आहेत ना. बघा आपला मसाला आणलेला गावानं सगळा संपला. आता फक्त 2 किलो बाकी आहे. आता हे अर्धा किलो मसाला मला एका घाटकोपरच्या एका ताईला द्यायचा आहे. आणि हे बघा हे सुरतला चालले, हे सुरतला चालले. ह्याच्यामध्ये जवळजवळ 3 किलो आहे. मिरची पावडर 1 किलो, हळद 1 किलो आणि गावरान मसाला 1 किलो. हे 3 ठीक आहे, 3 किलो झालं. आणि हे आहे 1 किलो आणि हे आहे 2 किलो. ह्याच्यामध्ये 1 किलो मसाला आणि 1 किलो मिरची पावडर आहे. बघा तुमच्या आशीर्वादाने तुमच्या कृपेने आपलं चांगलं चाललं आहे. आता लवकरच मी कपड्यांचा बिझनेस करणार आहे. मस्तपैकी गावाला चांगला बिझनेस करणार कपड्याचा. घरोघरी जाऊन कपडे विकणार, स्टँडवर दुकान टाकीन. हो का, मेहनतला लाज नसते कसलीच. बरोबर आहे का नाही. आता पाऊस आहे म्हणून जास्त मसाला बनवू नाही शकणार आपण. आता पार्ट टाईम जॉब लगेच करायचं, आपण चालू लगेच काम करायचं. आता मसाला का सगळा आणला होता गावानं. किती आणला होता मी? जवळजवळ 12.5 किलो का 13 किलो आणला होता काही. ह्यात राहिला आहे फक्त 2 किलो राहिला आहे. मिरची पावडर बघा पाव किलो राहिली आहे. आणि हळद राहिली आता किती 3 का 4 किलो राहिली हळद. बघा बघितलं ना बाबांनो, मेहनत केलं ना तर सगळं काय होतं. आपले स्वामी बोलतात तू भिवू नकोस, तू फक्त काम करत राहा आणि मोहरत जा. कोणाकडे लक्ष देऊ नको. मला कोणाकडे लक्ष द्यायची काही गरज नाही, काहीच नाही. झालं गेलं गंगेला पावलं. माझ्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहे पण मी ती सहन केलं आणि नव्यानं चालू केले. तर आता चालले पोस्ट ऑफिसमध्ये हे सगळं घेऊन. तर बहिणीकडं पण बहिणीला पण काय वस्तू द्यायच्या होत्या. आता मी गावी चालली म्हणून, पण आता बहिणीला नाही देत, मी कोणाला तर देऊन टाकते. बघ किती मस्त केस बांधत मी. तर हे बघा आपलं घर आहे. आता सगळं पॅकिंग बिकिंग तर झालेलं आहे. तर आता जाऊया गावाकडची, तुम्हाला ब्लॉग दाखवते. आणि गावाकडची आता पालखी ते पांडुरंगाची, तर पालखीला पण आपण जाऊया. ठीक आहे, मस्त तुम्हाला दाखवते. ज्याला ज्याला कोणाला वडापाव बिरापाव हे करायचं असतं ना ते मी सगळं तुम्हाला दाखवणार. आणि तुमच्या डोळ्यात दाखता मी लाईव्हवर लोकांना घेऊ देणार. बघा तुम्ही, कारण की आपण कसं आहे हे आहे. आणि मी पण माझ्या पदरचं पण मी वडापाव खायला घालीन, मी स्वतःहून बनवीन आणि वारकऱ्याला सुद्धा देईन. ठीक आहे, तर चला भावांनो, आता हे आपलं हे झालं आहे बघा, पॅकिंग झालेलं आहे. तर जाऊया आपण पोस्ट ऑफिसमध्ये जाऊया आणि तिथून परत जाऊ पिझ्झा खायला. मला एका ताईने सांगितलं जा बिंदास जा पिझ्झा खा, मी तुला पैसे पाठवते. ठीक आहे, चला मग. चला आता मी पोस्टात दिलं. हे बघा 1 2 आणि 3. हे बघा 3 कुठं कुठं गेलं. एक सुरत, एक पनवेल, एक पुण्यामध्ये गेलं. तर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपलं खूप चांगलं आहे चाललं अजून. तर आता आपण लवकरच बिझनेस करणार आहे कपड्यांचा. तर बघा आपण कसं आहे, आता एका ताईचे पैसे नाही आले पण एक इमानदारीने खोटं नाही बोलत, एक विश्वास करायला लागतो आपल्याला. ती बोलली ठीक आहे मी तुम्हाला पाठवते पैसे म्हणजे ठीक आहे. आता पॅकिंग बिकिंग सगळं झालं, ते आता टाकलं पॅकिंग. आता वरच्यावर आहे आपलं पैसे येऊ किंवा नाही येऊ. बरोबर आहे का नाही. आता कसं मला पार्सल टाकायचे होते घरी 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 मी येऊ नाही शकत ना, आहे का नाही. बरोबर आहे का नाही. आता जे आहे ते माल मला खपून जायचं आहे. चला आता आपण काहीतरी खाऊया, भूक लागली भैंडाळी. आणि मग तिथनं पुढं करूया काय काम करायचं ते. ठीक आहे, तर चला भावांनो बहिणींनो, असंच तुमचा सपोर्ट राहून द्या माझ्यावर. असंच बोला चाला तुम्ही. ठीक आहे, चला पण तर भेटले मला भेटते. चला बारू सागरी बघा बाहेर सारी. आता मी चालली लाईव्ह घ्यायची मला 2 वाजताची, पण पाऊस आला, छत्री नाही माझ्याकडे. तर मी असाच व्हिडिओ शूट करते. पाऊस आहे खूप. चला भावांनो बहिणींनो परत भेटूया. आता 2 वाजता लाईव्हवर येणार होती पण येऊ नाही शकली कारण की खूप पाऊस येतो आहे. आणि मी आता जाणार ना हॉटेलमध्ये जेवायला, तिथे गेल्यावर काढते व्हिडिओ. ठीक आहे, चला बाय, सी यू. एक अर्धा तासानंतर मी लाईव्हवर येईल बघा, कारण की आता लय पाऊस आहे आणि मला आता रिक्षा भेटणं पण मुश्किल आहे. तर बघूया. चला मी आता भिजत चालली. नशीब माझ्याकडे रेनकोट आहे. आज मी छत्री घेतली जरा
छत्री घेतल्यानंतर मग काय वाटणार नाही एकदम. ठीक आहे, चला मग बाय बाय. पावसात भिजूया मस्तपैकी, रिमझिम पावसात. चला बाय.